शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं उभं आयुष्य हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत संघर्ष करण्यामध्ये गेले. पण आमच्या उद्धवजींनी मोठी चूक केली असं म्हणेल की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत किती कोणती मुख्यमंत्री बाळासाहेबांच्या विचाराला छेद देऊन मुख्यमंत्रीपदासाठी तडजोड केली. त्याच्यामुळे सगळे परिणाम झाले असं मला वाटतं. आजच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. सोबतच राज्यभरात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्याही तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. मंडळी, गणेशोत्सव म्हटला की कोकणातला उत्साह याची गोष्टच वेगळी असते. आज मी आली आहे कोकणातल्याच खेड या परिसरामध्ये. सेलिब्रिटी गणेश असू दे किंवा मग राजकारण्यांचा बाप्पा असू दे, सामान्य जनतांमध्ये त्यांच्याविषयी एक विशेष आकर्षण असतं, एक वेगळी उत्सुकता असते ते जाणून घेण्याची. आज त्याच लोकांसाठी, त्याच प्रेक्षकांसाठी आजचा हा एपिसोड असणार आहे. आज मी खेडमध्ये आहे. आज माझ्यासोबत आहे कोकणचे लाडके नेते, तसंच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेली 3 ते 4 दशकं शिवसेनेचं नेतृत्व अबाधित ठेवणारे शिवसेनेचे कट्टर नेते रामदासजी कदम, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके भाई आज माझ्यासोबत आहेत. आज आपण भाईंकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या आयुष्यातल्या काही खाजगी गोष्टी म्हणा, कारण काही आज गणेशोत्सवाचा एपिसोड आहे, तर काही कौटुंबिक क्षण किंवा मग राजकीय वाटचाल जी इतक्या वर्षांची आहे त्या संदर्भात ते गप्पा आपण भाईंकडनं जाणून घेणार आहोत. तर काही सोमोस्ट आजच्या एपिसोडमध्ये खूप मनापासून स्वागत आणि गणेशोत्सवाच्याही खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. सुरुवातीलाच विचारायला आवडेल, राजकारण म्हटलं की कौटुंबिक क्षण किंवा एक सण समारंभ यासाठी एक वेगळा वेळ काढावा लागतो, तर कशी ती एक दमछाक होते आणि कसा वेळ काढता येतो या सगळ्या गोष्टींसाठी? मुळामध्ये राजकारण हे शिवसेना प्रमुखांनी आम्हाला 80% समाजकारण आणि 20% राजकारण ही आम्हाला शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे. आणि म्हणून समाजकारण करता करता आपण राजकारण केलं पाहिजे अशा वेळची वाटचाल गेल्या 52 वर्षापासून माझी संबंध महाराष्ट्रामध्ये आपण संपूर्ण पाहतो. थोडंसं कुटुंबाकडे निश्चितपणे दुर्लक्ष होतं. एकदा आपण संबंध महाराष्ट्र हेच आपलं कुटुंब आहे असं घेऊनच आपल्याला समोर जायला लागतं. माझा नुसता मतदारसंघच नाही, माझा तालुकाच नाही, माझा जिल्हाच नाही, संबंध महाराष्ट्रातली ज्या ज्यांनी आत्महत्या केल्या शेतकऱ्यांनी ती कुटुंब देखील माझी आहेत आणि त्यांना देखील दुःखामध्ये हात देण्याचं काम माझ्याकडून निश्चितपणे झालेलं आहे. तेव्हा ह्या सगळ्या समाजकारणामध्ये गोष्टी येतात. मी संभाजीनगरचा पालकमंत्री असताना याचा सर्वे करून घेतला होता. तिथे त्यामध्ये 14 मुद्दे घेतले होते. 5 लोकांची कमिटी नेमली आणि प्रत्येक घरामध्ये मी पाठवली त्यांना. तुम्हाला मुद्दा सांगतो आता. त्यामध्ये घरपट जाऊन तर बसायचं, घरामध्ये फ्रीज आहे का चालू, TV चालू आहे का, पंखा चालू आहे का, घरची परिस्थिती कशी आहे, किती कुटुंबामध्ये किती लोक आहेत, त्यांची मुलं शाळेत जातात का, मुली शाळेत जातात का, त्यांची फीस शाळेची भरलेली आहे का, त्यांनी बँकेतनं कर्ज काढलं आहे का, ते किती बाकी आहे, त्यांनी खाजगी सावकाराचं कर्ज काढलं आहे का, ते किती बाकी आहे, त्यांच्या मुलाचं त्यांच्या मुलीचं लग्न झालेलं आहे का, त्यांची आताची नेमकी परिस्थिती खाण्याची जेवणाची काय आहे, त्या कुटुंबामध्ये नोकरीला किती लोक आहेत, त्यांचं कमवण्याचं साधन काय आहे, त्यांची जमीन किती आहे, किती कसतात, त्यातून वार्षिक उत्पन्न काय आहे, असे विशेष 14 मुद्दे मी काढले आणि प्रत्येक घरात असं केलं. सगळ्यात शेवटचा मुद्दा असा होता की यांची परिस्थिती अतिशय बिकट आहे आणि कधीही आत्महत्या होऊ शकते अशी यांनी काढली. आणि त्या लोकांना मी प्रचंड मदत केली. शासकीय मदत, खाजगी मदत, पक्षाकडून मदत, प्रचंड मदत केली. उद्देश एवढाच होता की आत्महत्या आपण थांबवायची. आणि मी संभाजीनगरमध्ये मी यशस्वी झालो. उस्मानाबादच्या कोर्टाने कमिशनरला बोलून सांगितलं रामदास कदमचे एका जिल्ह्यात होतं ते बाकीच्या भागावरती राहू शकतो. आणि मग शेवटी 10 जिल्ह्यामध्ये ते निकष लावला. कुटुंब प्रमुख तर तुम्ही होता, पण संपूर्ण जिल्ह्याचं प्रत्येक पालकमंत्रीपद तुम्ही स्वीकारलं. स्वतःसाठी जगला तो मेला, स्वतःसाठी जगला तो मेला, दुसऱ्यासाठी जगला तो खरा. आयुष्यासोबत काय द्यायचं नाही, प्रत्येकाचं तिकीट कन्फर्म आहे. ह्या ज्या गोष्टी तुम्ही करणार सगळ्या त्याच तुमच्या पाठीशी तुमच्या पुण्या त्यांची कामं आहे. तुमच्या मुलाबाळांच्या घेऊन आम्ही सगळं चालू ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता आपण पाहता भजनी मंडळ येतात,
झाकडी नृत्यवाले येतात, टाळ नाळ ढोलकी वगैरे सगळे घेऊन जातात. हे गेल्या 30 वर्षापासून मला चालतं ही सेवा. त्यामागचा उद्देश मला एवढाच की व्यसनमुक्ती व्हावी. संध्याकाळच्या वेळेला टाळ नाळ घेऊन मुलांनी तरुणांनी देवळामध्ये बसावं, भजन म्हणावं, कीर्तन म्हणावं आणि व्यसनाधीन होऊ नये, व्यसनं थांबली पाहिजे. हा त्यामागचा माझा मूळ उद्देश आणि तो 30 वर्षापासून माझं चालू आहे. एक सातत्याने करतो. जसं आपण पाहतो की प्रत्येक कुटुंब प्रमुखाला वाटत असतं की आपल्या घरातला सदस्य हा चांगल्या मार्गावर असावा किंवा चांगल्या कामांमध्येच त्यांनी व्यस्त राहावा. तशीच बाईंची सुद्धा प्रत्येक नागरिकांसाठी, प्रत्येक मुलांसाठीची ही जी आस आहे ती बाईंच्या बोलण्यातून खरं तर जाणवते. याच आता नुकतंच मी जसं ओळख करून देतानाच मी म्हटलं की गेली 3 ते 4 दशकं तुम्ही 52 वर्ष तुम्ही अक्षरशः आयुष्य संपूर्ण वेचलेलं आहे एका पक्षाला घेऊन. पण आज आपण बाई बघतोय महाराष्ट्रामध्ये त्याच मोठ्या पक्षाचे 2 गट झालेले आहेत. इतकी वाईट म्हणजे अनेक तुम्ही घटनांचे साक्षीदार आहात शिवसेनेच्या सुरुवातीपासूनचे. याही घटनेचे तुम्ही साक्षीदार आहात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण पाहतोय की अर्धा गट जेव्हा आपण म्हणतो की शिंदे गट आणि अर्धे जण म्हणतात की शिवसेना उरली नाही आहे किंवा शिवसेना संपलेली आहे, तर अर्ध्या जणांचं असं म्हणणं आहे की आमदारांना निधी मिळत नव्हता किंवा आमदारांची गळचेपी होत होती म्हणून हा गट स्थापन झाला, किंवा काही ठिकाणी असंही म्हटलं जातं की राष्ट्रवादी काँग्रेससोबतचं जे अलायन्स आहे त्याच्यामुळे हा गट स्थापन झाला आहे. तर नेमकी काय म्हणजे या आमदारांची पण मनस्थिती होती किंवा नेमकं काय कारण असावं की या 2 गटासाठी? कसं आहे, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं उभं आयुष्य हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत संघर्ष करण्यामध्ये गेलं. उभं आयुष्य त्यांनी शिवसेना उभी केली, हिंदुत्व उभं केलं, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोबत संघर्ष करून उभं केलं सगळं. तर आमच्या उद्धवजींनी एक मोठी चूक केली असं म्हणेन की त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत किती कोणती मुख्यमंत्री. ठीक आहे, आणखी 5 वर्ष आपण थांबलो असतो, आपल्या ताकदीवरती आपण 100 आमदार आपले निवडून आणले असते, आपल्या आमदाराच्या ताकदीनं आपण मुख्यमंत्री झालो असतो. पण बाळासाहेबांच्या विचाराला छेद देऊन मुख्यमंत्री पदासाठी तडजोड केली, त्याच्यामुळे सगळे परिणाम झाले असं मला वाटतं. आणि जे आमदार म्हणतात आमची गळचेपी होत होती किंवा ते साहेब कोणाला भेटत नव्हते ना. उद्धवजी कोणाला भेटत नव्हते. एक तर ते आजारी होते, कोरोनामध्ये बाहेर पडलेले आहेत ते, आणि एकदा शरद पवार म्हटले होते आता उद्धवजींनी बाहेर पडलं पाहिजे असं त्यांना बोलावं लागलं. तर ते बाहेर पडत नव्हते, कोणाला भेटत नव्हते, आमदारांच्या व्यथा त्यांना समजत नव्हत्या. अजितदादा मोठ्या प्रमाणामध्ये वास्तवाच्या माजी आमदारांना निधी देत होते त्यांच्या मतदारसंघामध्ये, त्यांची गळचेपी होत होती आणि त्या आमदारांना लक्षात आलं की भविष्यामध्ये आणखी 2 वर्ष असं चाललं तर आम्ही निवडून येऊ शकत नाही, तर त्यांच्याकडे विकास झाला नाही तर लोक कोणी त्यांच्यासोबत थांबतील, नाही थांबणार. नाहीला जाणं या सगळ्यांना हे पाऊल उचलवलं. नाहीला जाऊन सगळ्यांना कुणाला समाधान नाही की शिवसेना फुटली किंवा उद्धवजीला मुख्यमंत्री पदावर खाली उतरलं, ते त्याचं काय मोठं समाधान नाही. हे अक्षरशः महत्वाकांक्षा कोणाची नव्हती, पण स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःचे आमदार वाचवण्यासाठी, राजकारणात उद्ध्वस्त आपण होऊ नये यासाठी हे सगळं स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी पाऊल उचललं. याचा उद्धवजीने आत्मपोषण केलं पाहिजे, विचार केला पाहिजे असं मला वाटतं. असं मला वाटतं. इतकी वर्ष या सगळ्यामध्ये तुम्ही घालवलेली आहे, पण जर मागे वळून पाहिलं तर अशा कुठल्या गोष्टी आज आठवतात का? हो ना, छगन भुजबळांनी जेव्हा बंड केलं होतं ते सगळं मीच फेस केलं की त्यावेळेला नागपूरला 91 सालामध्ये. ते नागपूरला त्यावेळेला सगळं फेस मीच केलं. नागालँडने जेव्हा बंड केलं होतं तेव्हा त्यांना फेस मीच केलं की दुसरं कोण होता, मीच केलं त्यावेळेला. मला हा मोठा अनुभव आहे सगळ्या गोष्टीचा. एकदा तर साहेबांनी माझी एका मोठ्या व्यक्तीला ओळख करून दिली होती, बजाज, राहुल बजाज. त्याचे बसले होते तेव्हा साहेब म्हटले पसंत आहे, ते कोण आहे बोले नागालैंड ने राज ठाकरे इन्होंने पार्टी छोड़ने के बाद देवी शिवसेना इसलिए बचाई हे म्हणतात सर. अशी माझी ओळख त्यांनी साहेबांनी करून दिली होती माझी, राहुल बजाज सुद्धा. लक्षात घ्या, म्हणजे साहेबांच्या मनामध्ये माझ्या बाबतीत किती आदर होता. मी जे काय केलं मला उलट साहेबांचा मोठेपणा आहे तो की माझ्यावरती मग त्यांनी असं बोलावं. पण असे साहेबांचे विचार होते. साहेब काय करताना मोठे बनवायचे, पाठ थोपटायचे कायद्याच्या पाठीवरती, हाताला पाठ थोपटायचे, शाबासकी द्यायचे.
अनेक वेळेला मी त्यांनी शाबासकी घेतली आहे. मी एक पुस्तक लिहिलं होतं मस्त आलं, त्याचं प्रस्तावित साहेबांनी दिले मला. आहे माझ्या पुस्तक, आहे माझ्या पुस्तक. तर यांची जी नावं तुम्ही घेतली त्यांनी दुसऱ्या पक्षांमध्ये आपलं अस्तित्व होण्यासाठी हे केलं, पण राज ठाकरे आणि राज ठाकरेंचं म्हणणं जे आहे ते बाळासाहेबांना सांगून दिलं मी चाललोय. तर उद्धवजींचं त्यांचं जमत नव्हतं. भुजबळ असतील किंवा राणे असतील, उद्धवजींचं आणि राजसाहेबांचं जमत नव्हतं. शेवटी त्यांचं म्हणणं मला काय ती जबाबदारी द्या. राज ठाकरेंचं हेच म्हणणं होतं की मला फक्त भाषणासाठी वापरून घेऊ नका, काय तरी मला जबाबदारी द्या. पण ती जबाबदारी दिली गेली नाही. शेवटी कंटाळून नवीन पक्ष स्थापन करून त्यांनी पक्षांतर करण्याऐवजी त्यांनी नवीन पक्ष स्थापन करून जनतेला साथ घातली. सोबतच जसं पंतप्रधानांनी आवाहन केलेलं की देशाची युवा पिढी हीच देशाचं भविष्य आहे, ते तुम्ही चटकणी लावलेलं आहे. ते कारण तुमचे सुपुत्र आता कोकणामध्ये तुमची पुढची पिढी येते, संपूर्ण जनता त्यांना माझ्याकडे माझं 35 एकरमध्ये डिफेन्स स्कूल आहे, सैनिक स्कूल माझं आहे. मी सैनिक घडवतो, देशाची सेवा करायचं. गेल्या 30 वर्षापासून माझं सैनिक स्कूल आहे. आणि माझा मुलगा जो योगेश आहे तो दिवस रात्री काम होतो येतं. त्याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय केला. जे उद्धवजींनी तर रामदास कदमला तर उद्ध्वस्त केलाच मागच्या 3 वर्षामध्ये, पण त्यानंतर त्यांनी सगळ्यांना अनिल पवारपासून सगळ्यांना आदेशच दिले की उद्धवजींनी आदेश दिले की योगेश कदमला राजकारणात संपून टाका, पूर्ण संपून टाका. योगेश कदमला एक नवीन मुलगा काम करतोय, चांगलं काम करतोय, लोकांमध्ये जातोय, गावागावामध्ये जातोय, वाडीवाडीमध्ये जातोय, रात्री 2-2 वाजता येतोय, 3 वाजता जेवून झोपतोय, सकाळी 7 वाजता आपल्या लोकांना भेटतोय. दिवस रात्रच लोकांची सेवा करणाऱ्या मुलाला तुम्ही सांगता वेळेला उद्ध्वस्त करून टाका. राष्ट्रवादीकडे असलेला मतदारसंघ आम्ही खेचून आणला. तर पण तुम्ही ती शिवसेना संपवानी करा तिथली दाखवलीची कशासाठी? उद्देश काय मागचा नेमका? आता बेमान नेमकं कोण, गद्दार नेमकं कोण, असा एक प्रश्न निर्माण होतो ना. इतक्या वर्षाचा तुमचा जो अनुभव आहे, तर त्या अनुभवामुळे तुम्ही काय त्यांना सल्ला दिलेला आहे का, किंवा काय मार्गदर्शन म्हणजे मुलासाठी तरी तुम्ही काय असे तुमचे अनुभव आहेत, अनुभवाचे बोल सुपुत्रासाठी? मला हे बघा, एक सांगतो तुम्हाला मी, माशाच्या पिल्लाला पोहायला शिकवायला लागत नाही. बाप सवय बेटा माझ्यापेक्षा तो पुढे जाईल. आता गेला जवळ तो, आता हा काम चांगलं आहे. प्रत्येक हेड त्याला माहिती आहे. अगदी पहिल्या 5 वर्षामध्ये मला एवढं कळत नव्हतं, पण ह्याला पहिल्या 5 वर्षामध्ये याची विधानसभेची भाषण मी ऐकली तर मीच आवाज झाला होता. मला अनेक आमदारांनी मला फोन केले, आमदारबाई योगेश दादा भाषण छान, समाधान वाटतं मलाही. अगदी आदिवासीचा भाग, आदिवासी विभागाचा असू दे, धनगर समाजाचा असू दे, बौद्ध समाजाचा असू दे, शेतकऱ्यांचा असू दे, सगळे प्रश्न तो हाताळतो विधानसभेमध्ये. मला समाधान वाटतं, मला समाधान वाटतं. चांगला अभ्यास आहे. जे काही सण समारंभ असतात, आता आपण गणेशोत्सव साजरा करतोय, पण शिवसैनिक आहेत त्यांच्यासाठी गणेशोत्सवानंतर एक मोठा सण असतो, तो म्हणजे दसरा मेळावा. यावर्षीचा दसरा मेळावा एकनाथ शिंदे यांनी घ्यावा अशी मी त्याला कालच रात्री विनंती केलेली आहे. कारण शिवसेना प्रमुखांची विशाळता, एकनाथ शिंदे हे सगळी मंडळी शिवसेनाची खरी शिवसेना असं म्हणतात, ते आमची आहे. आता उद्धवजी शरद पवार सोबत आहे, मग त्याला मेळावा घ्यायचा झाला तर त्याला शरद पवार शोधत बोलायला लागणार की मग ते त्यांचंच ऐकतात. एक तुम्हाला उदाहरण देईल, इथं खेळला एक नगराध्यक्ष होता मनसेचा, त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला. 20 भ्रष्टाचाराची प्रकरणे मी जिल्हाधिकाऱ्याकडे पाठवली. त्याला 55 अप्रमाण अपात्र करण्यासाठी प्रस्ताव पाठवला. त्यामध्ये 10 प्रकरणामध्ये तो दोषी आढळला, भ्रष्टाचार केला. तो प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी शासनाकडे पाठवला, नगरविकासाकडे, आणि ते 15 दिवसामध्ये निर्णय घ्यायचा होता त्याला अपात्र करायचा. पण शरद पवार साहेबांनी एकनाथ शिंदेला उद्धवजींना सांगितलं की त्याला अपात्र करायचं नाही, ते भ्रष्टाचाराला प्रस्ताव द्यायचं का. आणि मग उद्धवजींनी एकनाथ शिंदेला सांगितलं की त्याला अपात्र करायचं नाही, सोडून घ्या. माझा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे डोळ्यात पाणी काढलं, भाई मी करणार का, माझे हात बांधले, उद्धवजी ऐका करून नाही, शरद पवारांनी शब्द दिला आहे. शेवटी मी न्यायालयामध्ये गेलो आणि हायकोर्टातून ऑर्डर आणली आणि त्याला सस्पेंड केला. अशी वेळ असेल तर मग तो दसरा मेळावा कोणी घ्यावा, कुणी घ्यावा. लहान समाधान तुम्हाला दिलं. धन्यवाद. जय महाराष्ट्र. जय.
तर मंडळी हे होते राधाजी कदम, आपल्या सर्वांचेच लाडके बाई. हा इंटरव्ह्यू तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. असेच काही इंटरव्ह्यूज आणि अशा व्यक्तिमत्वांना भेटण्यासाठी आपलं यूट्यूबवर सो मोस्ट ऑफ हे चॅनल सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकनही प्रेस करा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या नवीन पाहुण्यांसह, त्यांच्या नवीन स्टफसह. तोपर्यंत